उद्यापासनं 5 मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे। पारा 44 ते 45 अंशांवरती जाण्याची सुद्धा शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। 7 मे नंतर पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टी अर्थातच चिंता वाढवणाऱ्या आहेत। उद्यापासून 5 मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सोबत आहेत। रिद्देश, उद्यापासनं 5 मे पर्यंत अर्थातच हे दिवस चिंतेचे दिवस असणार आहेत, कारण आधीच उकाड्यापासून सगळे हैराण झालेत आणि त्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा देण्यात आलेला हा इशारा। महाराष्ट्रामधला आपण विचार करायचा तर कोणत्या कोणत्या भागांना हा इशारा देण्यात आला आहे रिद्देश? नक्कीच आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून उष्णता ही वाढत असताना हवामान खात्याने पुरा अंदाजा दिला आहे की पुढील काही दिवस आहे तो उष्णतेची लाट आपल्याला राज्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल। त्यात आज देखील राज्यातील काही भागांमध्ये मुंबई असेल, ठाणे असेल व रायगड असेल या भागांमध्ये उष्णतेची लाट ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिलं तर कोकणातील जो पट्टा आहे, मग ठाणे असेल, पालघर असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील आपल्याला कोरडं जे वातावरण आहे ते देखील पाहायला मिळणार आणि या भागामध्ये पुढील काही दिवसांमध्ये जे आपल्याला उष्णतेची लाट देखील पाहायला मिळेल। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल व महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट ही आपल्याला पाहायला मिळेल। जो पारा असेल तो 40च्या वरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर मराठवाडा व विदर्भ असेल या भागांमध्ये येत्या काही दिवसात जो अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून आपल्याला देण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे अवकाळी पाऊस असेल तिकडे आपल्याला थंडावा जाणवत असेल तरी या अवकाळी पावसामुळे राज्यातील इतर भागांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट ही पाहायला मिळणार आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की जर तुम्ही उन्हाच्या वेळी घराच्या बाहेर जास्त वेळ पडू नका, कारण उष्णतेच्या लाटेमुळे हा जो आजार आहे तो देखील आपल्याला पसरलेला नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या तरी हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे की नागरिकांनी या उष्णतेच्या लाटेपासून वाचावं आणि हा जो पारा असेल तो कारण तो 40 डिग्रीच्या वरती हा उष्णतेच्या लाटेमध्ये पाहायला मिळणार आहे। गुरु इशारा तर कधी रिद्देश आपण बघतोय की अवकाळी पावसाचा इशारा, त्यामुळे स्वाभाविक आहे की सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।